विकासासाठी पुन्हा बापूच पाहिजे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलला खंबीर पाठिंबा. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठं जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रभागातील कमानवेस हा सुरेश बापू आवटी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे सर्व जाती धर्मातील नागरिकांचे सुरेश बापू आवटी यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला जात आहे. काल रात्री झालेल्या जाहीर सभेत मुस्लिम समाजाने निर्मिती आवटी व त्यांच्या संपूर्ण पॅनलला खंबीर पाठिंबा जाहीर केला. कमानवेस परिसरातील एकही मत हलणार नाही अशी ग्वाही नागरिकांनी दिली. तसेच घोरपडवाला परिसर हा सुरेखा बापू यांचे घर मानले जाते. या भागातून ही एकही मत कमी होणार नसून सर्व पॅनलमधील उमेदवारांना मते मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना निरंजन आवटी म्हणाले की माझ्यापेक्षा एकही मत माझ्या पॅनलमधील उमेदवाराला कमी पडले तर तो आवटी कुटुंबियांचा अपमान असेल. त्यामुळे नागरिकांनी पॅनल टू पॅनल मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेत सुमनताई खाडे, राधिकाताई खाडे, सुरेश बापू आवटी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व उमेदवारांची आज आपण या ठिकाणी सभा लावलेली आहे. या सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय सुमन वहिनी खाडे, या मीटिंगसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय स्वातीताई, सॉरी ठीक आहे, काय स्वातीताई आणि रसिकाताई काय म्हणजे दोघीच काम बघतात महिला भाषेचं. या भागाचे सत्तेचे प्रतिनिधी करणारे नगरसेवक निरंजन आवटी, दुसरे उमेदवार मोहन वाटवे, अर्पणा शेटे, विद्याताई नल्लोडे आणि घोरपडवाड्यातील सर्व मित्रमंडळी, तरुण बंधू आणि भगिनींनो, सोनवणे या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आता ही महापालिकेची आवटी कुटुंबीची ह्या भागातली 4थी निवडणूक आहे. रसिकाताई 4थ्या निवडणुकीमध्ये घोरपडवाड्याने एकदा शब्द दिला की 100% या ठिकाणी मतदान आपल्या कमालाच होणार, याबद्दल मनामध्ये शंका आणण्याची काही गरज नाही. आणि सुमनते या वादाचं वैशिष्ट्य आहे की आमची सहकार्य ही सकाळी 7 वाजता मतदानात सुरू केले की या भागातल्या दुपारी 12-1 वाजता संपूर्ण मतदान झालेलं पूर्ण होते. आणि होणारं मतदान हे 100% आपल्या कमाल होणार म्हटलं तर या ठिकाणी मोहनराव वाघोट ठरणार, कारण यांच्या आशीर्वादानंच आमचं आवटी कुटुंब, यांच्या आशीर्वादानंच आम्ही पुढे गेलेलो आहे. कारण आमच्या सर्व भगिनी असतील, आई वडील असतील, हे पूर्वीपासून आमच्या पाठीशी ठामपणे राहिले, त्यांनी आशीर्वाद दिला आणि तोच आशीर्वाद आता आमच्या या 4 उमेदवारांना द्यावा. कमळ या चिन्हासमोर बटन दाबावं. आपल्याला मतदानाच्या दिवशी 2 मशीन येणार आहे. पहिल्या मशीनवर 2 कमळ आहे. पहिल्या मशीनवर 2 कमळ जिथं दिसतंय तिथं बटन दाबायचं. दुसरं मशीन आहे जिथं दिसतंय तिथं बटन दाबायचं. आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक माननीय सुरेशभाऊ खाडे साहेब, सातवीकर साहेब, भाऊंच्या इलेक्शनला आम्ही इथं मीटिंग तुमच्या माडीवर घेतली होती आणि त्यावेळेला तुम्हाला आम्ही शब्द दिला होता, भाऊंनी आम्ही दत्त मंदिराचं काय काम शिल्लक आहे ते पूर्ण केलं जाईल. त्यामुळं उद्यापासून दत्त मंदिराच्या कामाला सुरुवात होत्या आणि जे काम दत्त मंदिरचं अपूर्ण राहिले ते 100% या 15 दिवसात 100% पूर्ण होईल. राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील व मान्य सुरेशभाऊ खाडे साहेब ह्या 2 नेत्यांच्या उपस्थितीत वरच्या मजल्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण लोकार्पण करू. या ठिकाणी कुणी आलं प्रचाराला, कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका, कारण विकास काम जे होणार ते आपल्या हातूनच होणार, दुसरं कोणी करणार नाही. आणि अजून काय कामं राहिले असतील ते तुम्हाला सांगा, निवडणूक झाल्यानंतर 100% ते काम पूर्ण केलं जाईल. माझे हात जोडून तुम्हाला विनंती अशी आहे की येणाऱ्या उद्या 15 तारखेला
भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. चारही उमेदवार प्रचंड मताने विजय झाले की आदरणीय सुरेश भाऊ, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे सांगली मिरज कुपवाड शहर विकासासाठी ताबडतोब आपल्याला निधी उपलब्ध करून देणार आहे. राहिलेली कामं भविष्यात 100% पूर्ण केली जाईल एवढे या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. मी सगळ्यांची रजा घेतो, मंचावरच्या सगळ्यांची रजा घेतो, कारण वार्ड नंबर 3 मध्ये इतक्या